नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे लसूण चटणी. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेतलं आहे. आता एक वाटी शेंगदाणे मी तव्यावरती व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घेते आहे. शेंगदाणे मी सालासकटच यूज करणार आहे. काही जण सालं काढतात भाजून झाल्यावरती, पण मी सालासकटच यूज करणार आहे. शेंगदाणे व्यवस्थित भाजले की ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं छोटे. त्यामध्ये अर्धी वाटी लसूण ॲड केलं. लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही थोडी फ्राय करायची आहे तेलामध्ये. जेणेकरून आपली चटणी जी आहे, ही अजून थोडे दिवस जी आहे चांगली टिकेल. अशा पद्धतीने चटणी बनवली ना, तर महिनाभर काही होत नाही चटणीला. आता सुकं खोबरं भाजलेलं ते मी आधी वाटून घेते मिक्सरला बारीक करून. त्यानंतर शेंगदाणे आणि लसूण ॲड केली. आता मी लाल तिखट घेत आहे. जेवढं आपल्याला तिखट हवं असेल त्या प्रमाणात घ्यायचंय. मी 2 चमचे ॲड केलं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलं. आता आपल्याला ही चटणी जी आहे मिक्सरला थोडीशी जाडसर बारीक अशी आपल्याला वाटायची आहे. आता व्यवस्थित चटणी वाटून झाली. आता मी काढून घेते. बघू शकता तुम्ही किती मस्त कलर सुद्धा आलेला आहे. अशा पद्धतीने लसूण चटणी बनवाल ना, अगदी आरामात महिनाभर टिकते. टिफिनला जर का आपल्याला भाजी बनवायचा कंटाळा आला किंवा तोंडी लावायला भाकरी चपाती सोबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.